कृष्ण हरि राजा यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। कीर्तन विद्यादातारं वैद्यं वेदान्तज्ञानिनं कीर्तनाचार्यं ह्यतो वन्दे अनन्तं मम श्रीगुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि हरि राजा राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि। नवनीरद नवनीत प्रिय नवनीरद नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीत प्रिय नवल विनोद बिहारी नवल विनोद बिहारी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण। गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी जय जय राम कृष्ण हरि दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत कसंही म्हण तालातच पाहिजे असं नाही धरायचं पण दुर्वासोनुत म्हण
दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम दुर्जन संगमहारी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरि शरणागत दीना चरणी रत शरणागत दीना शरणागत शरणागत दीना शरणागत दीना शरणागत शरण शरणागत 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 दीना चरणी रत करुणा दृष्टी निहारी करुणा दृष्टी निहारी जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो कीर्तन संगे रंगात देह वाहो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा म्हण स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धाम काम क्रोधा बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण सरासार वदवीता सद्गुरुराया सरासार वदवीता सद्गुरुराया हो गुरुराया मंगलधाम जीवन नरहरि पाया पाया मंगलधाम जीवन
बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष हे बालकृष्ण चरणी लक्ष सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याबू हो सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय चिन्मय सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याबू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू गावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू हो बालकृष्ण चरणी लक्ष चरणी लक्ष राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम ओ राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम ओ राम 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 सीताराम सीताराम बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय मंगलमूर्ति मोरयाम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की नमः पार्वती पते हर 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 महादेव जय जय रघुवीर समर्थ अनन्य शरणरिघा प्रभुला अनन्य शरणरिघा प्रभुला अनन्य शरणरिघा तारक तो जगदीश्वर जाणुनी तारक तो जगदीश्वर जाणुनी अनन्य शरणरिघा प्रभुला अनन्य शरणरिघा कासधरा विश्वासे त्याची कासधरा विश्वासे त्याची देणार नाही दगा देणार नाही दगा अनन्य शरणरिघा प्रभुला अनन्य शरणरिघा दर्शन मात्रे तारी भवातुनी दर्शन मात्रे दर्शन मात्रे तारी भवातुनी लाभुनी नामतगा लाभुनी नामतगा अनन्य शरणरिघा प्रभुला अनन्य शरणरिघा म्हणते का
शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा थे बुनिया कर दोन्ही कटावर ठेवूनी कर दोन्ही कटावर ठेवूनी कर दोन्ही कटावर भक्तासी भेटे उगा भक्तासी भेटे उगा प्रभुला अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा त्र्यंबक हो मुनी साधन हे करी साधन हे करी त्र्यंबक ओ मुनि साधन साधन हे त्र्यंबक हो मुनि साधन हे करी एका जनार्दनी गा एका जनार्दनी गा एका एका जनार्दनी गा शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा प्रभुला तारक तो जगदीश्वर जाणुनी तारक तो जगदीश्वर जाणुनी अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण शरण रिघा शरण रिघा तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं बोला मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ। भगवंताला प्रश्न केला देवा मी तुला शरण आलो कालपर्यंत भिडेबाबांच्या कीर्तनात ऐकलं आणि त्याच्याप्रमाणे मी शरण आलो आपल्याकडे थोडक्यात मोठेपणा घ्यायला काय हरकत आहे जय जय रघुवीर समर्थ त्याप्रमाणे मी आलो शरण पण तुझी कृपा नाही पंत म्हणाले तसाची उरलो कसा पतित मी नसे कायकी कृपाची सरली असेही न घडे जगन्नायकी नसे न दिसलो कसा नयन सर्व साक्षी रवी विषाद धरिला म्हणो न सुरभी विषक्षीर वी
जय जय रघुवीर समर्थ. पंत म्हणाले, देवा मी तुझ्या दरबारात आलो, शरण आलो, सगळं झालं, पण तसाच कसा उरलो, म्हणजे मी पापी कसा राहिलो, तसाची उरलो कसा. मग शंका मला अशी येते की तू कुणाला तारतोस, कुणाचा उद्धार करतोस, तर पाप्यांचा उद्धार करतोस. मग माझा प्रश्न असा आहे की माझा ज्या अर्थी उद्धार होत नाही तुझ्याकडे आल्यावर, त्या अर्थी पतित मी नसे काय, मी पतित नाही का. विचार केला तर असा आहे की माझ्या एवढा पतित पापी जगात शोधून सापडायचा नाही. फर्स्ट क्लास पतित मी आहे. बरं, मग आता मी उत्तम प्रतीचा पतित असूनही, पापी असूनही माझ्यावर कृपा झाली नाही. कदाचित असं असेल, कृपाची सरली असेही, तुझ्याकडचा कृपेचा साठा संपला असेल. मंगलमूर्ती मोरया. लोकांवर कृपा करून करून, उद्धार करून करून, उद्धरून, लोकांना पावन करून, पुनीत करून, पवित्र करता 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 करता, कृपा करता तू, बरं, कृपा करता करता करता, कृपा करता तू, तुझ्याकडचा कृपेचा साठा संपला असेल. पण हे शक्य नाही का. असेही न घडे जगन्नायकी. असं घडणं शक्य नाही. का घडणं शक्य नाही माहिती आहे का. तू जगन्नायक आहेस, जगाचा नायक, पालक, मालक, चालक असा तू आहेस. मग असं झालं असेल कदाचित, बघा, असं झालं असेल कदाचित. आता हे असं विवरण, निरूपण आजच्या कीर्तनात ऐकायला मिळायचं नाही. जय जय रघुवीर समर्थ. मग कदाचित असं झालं असेल काय की पाप्यांची, पतितांची एवढी गर्दी मंदिरामध्ये की बोलता सोय नाही. आणि एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये नसेन दिसलो, कदाचित मी तुला दिसलो नसेन. काय बुद्धिमत्ता आहे पंतांची. मोरोपंत म्हणाले नसेन दिसलो, पण म्हणाले कसा, मी दिसलो नाही कसा. आता देवाला पंत दिसले असतील किंवा जो कोणी पापी आलाय तो दिसलाच असेल, कशावरनं. देवा तुझे दोन डोळे म्हणजे काय आहेत माहिती आहे का. नयन सर्व साक्षी रवी. तुझे दोन्ही डोळे, या दोन्ही डोळ्यांचं जर वर्णन करायचं झालं तर एक डोळा चंद्र आहे आणि दुसरा डोळा सुगुर्य आहे. म्हणजे असं आहे की दिवसा मी मंदिरात आलो आणि तुला शरण आलो तर दिसलो नाही असं होईल कसं. कारण सूर्य चालू आहे, सुरू आहे, सूर्य उगवलेला आहे. आणि समजा सूर्य मावळल्यावर मी आलो असेन तर चंद्र आहे ना. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे असं आहे की कोणत्या ना कोणत्या तरी प्रकाशामध्ये मी तुला नक्की दिसलो असेन आणि तरी माझ्यावर कृपा नाही. बरं, विषाद धरीला म्हणो. मग असं वाटतं देवा मी पतित आहे, तुझ्याकडे कृपेचा साठा आहे, तुला मी दिसलो असेन. हे सगळं जरी झालेलं असलं तरीही माझ्यावर कृपा नाही. याचं कारण असं, माझ्याबद्दलचा राग तुझ्या मनात असेल. विषाद धरीला म्हणो, तुझ्या मनात राग असेल माझ्याबद्दल म्हणून तू कृपा केली नसशील. पण तसंही शक्य नाही. न सुरभी विषक्षीर वी. सुरभी म्हणजे कामधेनू. कामधेनू कधीही विषमिश्रित दूध देत नाही, शुद्ध दूध देते.
लोकांना पुष्ट करणारं, तुष्ट करणारं, सुदृढ करणारं असं दूध कामधेनू देते. तिच्या दुधामध्ये विष असत नाही. त्याप्रमाणे तू जगताची कामधेनू आहेस. तुझ्या पायाशी आल्यानंतर जो जो काम व्यक्त करावा, जी जी इच्छा व्यक्त करावी ती फलद्रूप होते, पूर्ण होते. त्यामुळे माझ्यावरती विषाद नाही, माझ्यावर तुझा राग नाही. मग झालंय तरी काय नक्की? बुवा, गेली 10 मिनिटं तुम्ही हे सगळं बोलता आहात, पण मग झाली आहे तरी काय गडबड? गडबड अशी होते आमची की शरण जातो आम्ही, नाही असं नाही, शरण जातो, पण 2 गोष्टी करत नाही. एक म्हणजे जो परमात्मा समोर आहे, जी मूर्ती समोर आहे, त्या मूर्तीच्या माध्यमातनं पलीकडे जाऊन सर्व काम पूर्ण करणारा परमात्मा आहे, तो आम्ही जाणत नाही. आणि म्हणून महाराज म्हणाले, नाथराय म्हणाले, तारक तो जगदीश्वर जाणुनी. आणि काय कर, नुसता जाणू नकोस, अनन्य शरण रिघा. आम्ही अनन्य शरण नाही. आज यांचा उपयोग आहे, यांच्या गच्छबी लागायचं. उद्या यांचा उपयोग आहे, त्यांना अण्णासाहेब म्हणायचं. उद्या त्यांचा उपयोग, त्यांना काकासाहेब म्हणायचं. हा धंदा आम्ही जन्मभर केला आहे. ज्याचा ज्या वेळेला उपयोग त्या वेळेला त्याला हाताशी धरलाय. बरं, ज्या वेळेला काही नको असेल त्यावेळेला आम्ही आमचे राजे, आम्ही आमचे राजे. म्हणून ती एक म्हण आहे की तारीख 1 ते 8 गरम गरम, तारीख 1 ते 8 गरम गरम, तारीख 9 पासून पुढे 8 दिवस नरम गरम, त्याच्या पुढे 8 दिवस नरम नरम. कळेल मला वाटतं, नरम नरम. आणि शेवटच्या आठवड्यात बेशरम. जय जय रघुवीर. जो आम्हाला उपयुक्त ठरेल त्याला शरण जायचं, त्याच्या आश्रयाला जायचं, हे ठरलेलं. नाथराय म्हणाले, मूर्ती कुठलीही असू दे, पण मूर्तीच्या पलीकडे असणारं जे कारणभूत असणारं तत्व आहे ते तत्व महत्त्वाचं. तारक तो जगदीश्वर जाणुनी. जाणायचं आहे. मग जाणायचं असेल तर काहीतरी मानावं लागतं का नाही? आपण सगळे बीजगणित शिकलेले आहोत, क्वचित कोणी अल्जेब्रा शिकले असतील. जय जय रघुवीर. पण बहुतेक मंडळी बीजगणित शिकलेली आहेत. गणित म्हटलं की ठरलेल्या गोष्टी. म्हणजे 8 कामगार आहेत, त्यातले 4 कामचुकार आहेत, 2 आजारी आहेत, एकाला काम करायची इच्छा नाही, एकच काम करतो. ही अशी गणित तेव्हा होती. 6 नळ एखाद्या हौदाला असतील तर त्यातले 3 गळके असतात, त्यातले 2 किल्लीत चालत नाही, त्याची एकच नळ, आणि तेही पाणी किती? सुतळीच्या धारे एवढं. जय जय रघुवीर समर्थ. तेव्हा आणखीन एक गणित असायचं. 10 टेबलं आणि 10 खुर्च्या. आजच्या काळातलं उदाहरण दिलं म्हणजे बरं, कारण खुर्ची हवी प्रत्येकाला. अहो, मंदिरामध्ये सुद्धा पहिल्यांदा यायचं कशाला? हां, मला वाटतं नको जास्त बोलायला. मंदिरात खुर्ची, व्याख्यानाला गेलो खुर्ची, गाण्याच्या बैठकीला गेलो खुर्ची, विधानसभेत निवडून गेलो खुर्ची, लोकसभेत निवडून गेलो खुर्ची, घरात जेवायला खुर्ची, आणि मग तो सगळा निचरा टाकायला तिथेही खुर्ची. मंगलमूर्ती मोरया. 10 टेबलं आणि 10 खुर्च्या यांची किंमत जी आहे ती अमुक अमुक आहे. खुर्च्यांची किंमत अमुक आहे वगैरे वगैरे तपशील देऊन शेवटी सांगतात की टेबलाची किंमत काढा.
तेव्हा आपण काय शिकवलंय आपल्याला, काय करायचो? टेबलाची किंमत क्ष रुपये इतकी मानू आणि क्ष रुपये इतकी मानू एक्स सपोज असं करून ते गणित सोडवायला लागायचो आपण. आता क्षवर आमचा विश्वास. का बरं विश्वास? तर त्याची एक 2-3 कारणं आहेत. क्ष हा अचल आहे, तो बदलणारा नाही. क्ष ज्याच्यासाठी नेमलाय त्याच्यासाठीच काम करतो. आणखीन क्ष याची स्वतःची अशी काही किंमत नाही आहे. मंगलमूर्ती मोरया. स्वतःची अशी किंमत नाही. त्याला फक्त माहिती आहे योजना आहे ना, मला तेवढं काम करायचं आणि बाजूला व्हायचं. आणि गणित सोडवायला सुरुवात होते. गणित सोडवता 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 शेवटी क्ष बरोबर एक आकडा येतो, एक अंक येतो आणि आम्ही ताबडतोब लिहून टाकतो की एका टेबलाची किंमत इतकी इतकी इतके इतके रुपये आहे. आता त्यावेळेला आपण कुणी वाक्य लिहिलंय का आठवा. मी तरी लिहिलेलं नाही. काय की क्ष बरोबर एवढी रक्कम आली की एका टेबलाची किंमत इतके रुपये रक्कम आहे. हे झाल्यानंतर आम्ही वाक्य लिहित नाही की क्षचं काम आता झाल्यामुळे इथून पुढे क्ष वापरणार नाही. मंगलमूर्ती मोरया. आता क्षचं काम झालंय हे वाक्य तिथे येत नाही. का? तो क्ष आपोआप बाजूला जातो. त्याचं कारण आहे की तिथे जाणीव उरलेली असते. जाणीव उरलेली असते. आम्ही जाणलेलं असतं. म्हणून नाथराय म्हणाले, तारक तो जगदीश्वर हे खरं पण जाणूनी. तू जाण आणि जाणूनी अनन्य शरण हो. त्याच्याशिवाय दुसरीकडे शरणागती पत्करू नकोस. तुला तारणारं दुसरं कुणीही नाही. या जगाचा मालक तोच आहे एवढं जाण. तसे शरण सगळे जातात पण कारणापुरते शरण. आहे कारण मग देवाला शरण. आहे कारण मग देवाला शरण. आलं मरण देवाला शरण. हे सगळं आमचं जीवनभर चाललेलं आहे. नाथ म्हणाले अनन्य होऊन शरण जा. आता तद्रूप व्हायचं म्हणजे आकाराशी तद्रूप होता येईल का आकाराच्या ठिकाणी असणाऱ्या गुणाशी तद्रूप होता येईल? एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की अनन्य होणं हा मनाचा स्वभाव आहे का शरीराचा स्वभाव आहे? मनाचा स्वभाव आहे. कारण ज्याच्याशी अनन्य व्हायचं तो चेतन रूप आहे आणि जे आम्हाला एकरूपता साधून देणार ते मनही चेतन रूप आहे. जय जय रघुवीर समर्थ. आणि आमचे साथीदार खरे साथीदार आहेत. त्यांचं बारीक लक्ष आहे बुवाकडे. फक्त अजून हातात गजरा आहे तो एकात नाही दोन्ही हातात आहे एवढंच आहे. मंगलमूर्ती मोरया. भजन करूया आणि आरंभलेलं चरित्र एक 25 मिनिटात पूर्ण करूया. श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया. 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 ओ श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया.
श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ देवर्षि नारद महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय मंगलमूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ। त्या कमलेचे हाल सुरू झाले घरामध्ये आणि ते हाल पाहता पाहता हा राजवर्मा नावाचा क्षत्रिय त्यानं अंथरूण धरलं. आता कमलेला वाली कोण होतं? आत्तापर्यंत कमलेला घरामध्ये वाली होते तिचे वडील आणि भगवान मयुरेश्वर. आज परिस्थिती अशी आहे तिच्या आयुष्यामध्ये, तिच्या आयुष्यात परिस्थिती अशी आहे की तिला आता वाली फक्त मयुरेश्वर उरलेला आहे. वडिलांना आता बोलता येत नाही, खुणेनं ते सांगतायत हे हवंय ते हवंय ते हवंय. कमलेची आई सुधर्मा तिला वेळ झाला तर ती आपल्या नवऱ्याकडे बघे, बहुतेक नाहीच. आणि अशा पद्धतीनं कमलेचे आणि तिच्या वडिलांचे हाल सुरू झाले. अपेष्टा भोगायला लागले, कष्ट खूप व्हायला लागले. रडावं तरी कुणासमोर? वडिलांसमोर रडलं तर वडिलांच्या अंतःकरणाला किती वेदना होतील याचा विचार ते बाळ करतंय. म्हणून देवाच्या दर्शनाला म्हणून जाण्याचं निमित्त करावं आणि मयुरेश्वराच्या मंदिरात जाऊन त्याच्या पायावर माथा टेकून या कमलेनं रडावं. हे सगळं इकडे चाललंय आणि त्यावेळेला माळव्यामध्ये मालव देशाधिपत तो तिथला राजा, अहो राजा बहुपुरुषार्थी मालव देशाधिपत राजा बहुपुरुषार्थी प्रजापालनी दक्ष सदोदित प्रजापालनी दक्ष सदोदित विस्तारिली जगी कीर्ती रामा साधोजी राजा राम कहोजी. पण काय झालं होतं? पुत्र नाही म्हणून या खिन्न झाला, पुत्र नाही म्हणून या पुत्र प्राप्तीस्तव शिवाराधनेला पुत्र प्राप्तीस्तव शिवाराधनेला पुत्र प्राप्तीस्तव पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून शंकराची आराधना त्यानं सुरू केली. भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन बसला. अरण्यातलं निबिड तर अरण्य, घनदाट अरण्य, जिथे प्रवेश करायला कष्ट पडतील अशा अरण्यामध्ये गेला. भगवान शंकरांसमोर बसला राजा आणि हात जोडलेत. प्रार्थना एकच आहे, जय महेश जटाजूट जय महेश. प्रार्थना एकच आहे, देवा तू माझ्यावर प्रसन्न हो. अन्य कोणालाही मी शरण नाही आहे, मी फक्त तुला शरण आहे. जय महेश जटाजूट जय महेश जटाजूट कंठ सोहे कालकूट
जनन मरण जात छूट, जनन मरण जात छूट। जनन मरण जात छूट, नाम लेत जाके, नाम लेत जाके, जय महेश जटाजूट, जय महेश। जूट जय महेश जटाजूट, गौरी बसत सदा संग, गौरी बसत सदा संग, भस्म लसत अंग अंग, भस्म लसत अंग अंग, शीस गंग के तरंग, शीस गंग के तरंग, वाहन वृषभा के, वाहन वृषभा के, जय महेश जटाजूट, जय महेश जटाजूट, जय महेश, जय महेश, जय महेश, जय। करचरण कृतं वा कायं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वा, पराधं विहितं विहितं वा, सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। नमः पार्वतीपते महादेव। भगवंताची आराधना केली आणि त्याचं नाव आशुतोष। थोडं काही दिलं तरी प्रसन्न होणारा तो, थोडक्या कालात प्रसन्न होणारा असा तो भगवान प्रसन्न झाला। राजा प्रसन्नोस्मी वरम ब्रूहि, मी प्रसन्न आहे, वर माग। वर माग म्हणता क्षणीच जयविंदानं वर पाहिलं, कळलं? वर माग म्हणता क्षणीच जयविंदानं वर पाहिलं त्या राजानं। वा 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 देवा, तुम्ही आलात? होय। म्हणाले बोल तुला काय हवंय? म्हणाले मला बाकी काही नकोय देवा, माझ्या घराला शोभेल असा पुत्र मला हवाय, तेवढा पुत्र द्या मला। हे बघ राजा, तुला पुत्र होईल, पण खरं सांगू का, सुत सौख्य तुम्हा नशिबी नाही, परी सांगतो तुला वर्म। तुमच्या नशिबी पुत्र सुख सुत सौख्य नाही, पुत्र सौख्य नाही, तुला मुलगा होणं दुरापास्त आहे। पण म्हणाले देवा, एवढी आराधना केली, एवढी पूजा केली, उपासना केली, शरण आलोय तुम्हाला, राज्यातही आबादी आबाद आहे, सगळीकडे तुमचं रूप पाहूनच मी सेवा करतो, मला एक तरी पुत्र व्हावा एवढी इच्छा आहे। बर, एक पुत्र होईल, पण कसा हवाय तो सांग। कसा हवाय म्हणजे मी विचारतो त्याचं उत्तर दे। दीर्घायु मूर्ख सुतवा, दीर्घायु मूर्ख सुतवा, अल्पायु शहाणा तुला भावा। जे तब मानसी आहे
तैसावर प्रसाद मागावा जे तब मानसी आहे. काय आर्येला रामा जोडल्याशिवाय मजा नाही ना आर्येची. जे तब मानसी आहे तैसाची वर प्रसाद मागावा. राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तमा राम. पैसाची वरप्रसाद मागावा. राजा थांबला. का थांबलास का? बोल ना. नाही काय आहे, ही इच्छा माझ्या एकट्याची नाही आहे. हां हां कळलं. मग तुला बायकोला विचारायचं आहे का? हां होय म्हणाले. मग एक काम कर, जा घरी ताबडतोब बायकोला विचार आणि ये परत आणि सांग मला काय हवं ते. अहो राजा असा गेला आणि असा आला. ते म्हणाले एवढ्या लवकर? हो, कीर्तन आहे ना, एवढं लवकर यायलाच पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. राजा घरी गेला आणि परत आला. राजा बोले परम कृपाळा. राजा बोले परम कृपाळा. राजा बोले परम कृपाळा. मूर्ख पुत्र शत न लगे मजला. मूर्ख पुत्र शत न लगे भूषण होई जो स्वकुलाला ऐसा मज देई. भूषण होई जो स्वकुलाला ऐसा मज देई. शेकडो दिलेस तरी मूर्ख नको, पण एक पुत्र दे जो आमच्या कुलाला भूषणास्पद असेल. तथास्तु तथास्तु तथास्तु. आणि इकडे राजा घरी परत आलाय राजवाड्यामध्ये. काही काळ गेला मध्ये आणि राजाला पुत्र झाला. पण राजाच्या कानात शंकरांचे ते शब्द आहेत की राजा अल्पायू म्हणजे किती ते नाही विचारलंस, फक्त 16 वर्षाचं आयुष्य याला असेल. ज्या क्षणाला 16 वर्ष पूर्ण होतील त्या क्षणी हा मृत पावेल. आणि सज्जन हो, हा हा म्हणता त्या जयविंदाच्या मुलाच्या आयुष्यातली 16 वर्ष पूर्ण होत आली. आणि एका दुपारी माझं डोकं दुखतंय का आई, डोकं दुखतंय, मला चैन पडत नाही, जरा तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपू का, जरा झोप लागेल. आईनं मांडीवर घेतलं. आणि आजच्या काळात बोलायचं झालं तर एक अर्धा ते पाऊण तास गेला असेल नसेल, मुलाचं प्राणोत्क्रमण झालं. मुलाचं प्राणोत्क्रमण झालं हे राणीला कळलं, राजाला, प्रधानाला, सगळ्यांना कळलं. राणीनं हंबरडा फोडला आणि त्या आपल्या लाडक्या पुत्राला मिठी मारून ती म्हणतीये की एक करा, माझी इच्छा जी आहे ना ती पूर्ण करा. महाराज, अगं तू सांग मला, मी तुझा पती आहे, बोल कोणती इच्छा आहे. ऐका तर. शोकाकुल राणी बोले मम बाळ लाडका गेला. शोकाकुल राणी बोले सुखसागरी पोहत होते पाहून तयाच्या लीला. सुखसागरी अवचित हा घाला पडला मम दुःख कथू कोणाला. अवचित हा घाला पडला
सुनमुख पहावे नयनी मगना तू अवलोकोनी अंकीन मगना तू अवलोकोनी येईन अंकी रमवीन अंकी घेवोनी आशा मम पुरली नाही माझी आशा पुरवी नाही, माझी इच्छा पूर्ण झाली नाही. मम बाळा सहमद जाळा मम बाळा सहमद जाळा मद जाळा मद जाळा जाळा. हो असं काय बोलताय राणी सरकार? हो माझी इच्छा पूर्ण झाली नाही, या बाळासह मला अग्नी द्या. अहो असं काय करताय? पण हे जमत नसेल तर दुसरी गोष्ट करा. कोणती गोष्ट? शोधुनी आणा कन्या शोधुनी आणा कन्या विनयशील सुंदरशी विनयशील भाग्यवती लावा विवाहतीचा मम बाळाच्या शवासवे पुढती. ही अट ऐकली आणि सगळे दचकले. प्रेताशी लग्न? अहो कोणी देईल. आज भारतामध्ये काहीही करायला लोक तयार आहेत. तुम्ही का काळजी करता? आपल्या मुली परधर्मातल्या वृद्धांना देणारे कमी आहेत का? दक्षिण भारतात बहुतेक ते आहेत. मध्यंतरीचा काळ होता, आता जरा प्रमाण कमी आहे. नाही तर पैशाच्या लोभाने आपल्या मुली लोकांनी जख्ख म्हाताऱ्या मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना विकलेल्या आहेत. जय जय रघुवीर समर्थ. अशी परिस्थिती भारतामध्ये आज ते हिंदू राष्ट्र होत आलेलं आहे, बनतंय. या भारतामध्ये हे प्रकार हे चाळे चाललेले होते. कदाचित लपून छपून सुरूही असतील, मला माहिती नाही. मिळेल मुलगी. झालं माळव्यातनं हे सगळे लोक निघाले. प्रधानावर सगळी जबाबदारी सोपवली आणि सांगितलं, हे बघ या हत्तींवर या घोड्यांवर जेवढी संपत्ती घातली आहे तेवढी सगळी संपत्ती द्यायची आणि सुंदरशी मुलगी कोणी देत असेल तर ते घेऊन यायचं. हे दवंडी पिटत 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 लोकांना सगळं ज्ञात करत कुठपर्यंत आले? माळव्यातनं म्हणजे मध्य प्रांतातनं मध्य प्रदेशातनं हे सगळे लोक मोरगावपर्यंत आले. चौकात दवंडी ऐकली आणि सबतपणाचा डाव साधिला सबतपणाचा डाव साधिला. निज मातेने कागा केला निज मातेने कावा केला. पैशाला ते लोभुनी तेव्हा द्याया तिज सजली पैशाला ती लोभुनी तेव्हा द्याया तिज सजली. तिनं प्रधानजीला हाक मारलं. कुणी? या कमलेच्या सावत्राईनं. म्हणाले, महाराज किती संपत्ती मिळणार आहे? ही एवढी आहे, एवढी सगळी. मग देते मी निज कन्या देते मी निज कन्या नेमुनिया कार्य शीघ्र साधावे. परिनृप सुतमृत आहे यावर मा तिजसी ना कळो द्यावे. महाराज, माझी मुलगी मी तुम्हाला देते, तिच्याशी लग्न लावा. राजाच्या मुलाचं. अहो बाई, मुलगा मृत आहे असे नका. मला ती घरात जड झाली आहे, ती घरात जड झाली आहे मला. केव्हा एकदा तिला देऊन टाकीन असं झालंय खरं.
परवाच तिला विहिरीत ढकलून देणार होते, पण मेली, वाचली. तो देवळातला आहे ना, सोंडवाला देव, त्याच्या कृपेनं असं म्हणतात. यानं विचार केला, एखाद्या मुलीवर जर आपत्ती आलेली असेल अशी, तर त्या मुलीला आपत्तीतून सोडवण्यासाठी का होईना, आणि खरोखरच सुंदर आणि भाग्यवती असेल तर तिला सोडवण्यासाठी हे म्हणणं मान्य करायला काही हरकत नाही. मान्य केलं त्यानं. स्मितवदनी स्मर विमुखी सुंदर नवबालिकेस पाहुनी आ आ आ स्मितवदनी स्मर विमुखी सुंदर नवबालिकेस पाहुनी राजपुरोहित गेला दीपुनी बहु अश्रु दाटले नयनी रे नयने तुम्ही म्हणाल बुवा हा सकाळी 6ला गायचा राग आत्ता रात्री 7:30 वाजता कसा गाताय? सगळीच कीर्तनं जर माझी संध्याकाळी झाली तर मी ललत तरी केव्हा गायचा? जय जय रघुवीर समर्थ. मुलीला आणलं, समोर उभं केलं. राजपुरोहितांनी मुलगी पाहिली. भाग्य दिसे सुस्थिर, भाग्य दिसे सुस्थिर, सौभाग्य असे थोर, जाहल्या गंडांतर परिहार, हार होईल साम्राज्ञी. राजपुरोहितानं पाहिलं तिच्याकडे आणि असं वाटलं राजपुरोहिताला की गंडांतर योग आहे त्या मुलावर. पण ही जर अशी सद्गुणी सुलक्षणी मुलगी जर महालात प्रवेश करील तर त्याच्यावरचा गंडांतर योग टळेल. आणि त्या मुलीला घेऊन प्रधान राजपुरोहित सगळे माळव्यामध्ये आले. लग्नाची तयारी झाली, विवाहाची तयारी झाली, आणि एका बाजूला त्या वराला काही लोकांनी धरून उभं केलंय आणि दुसरीकडे ती मुलगी आहे. मंगलाष्टक होत आहेत, वाद्यांचे ध्वनी सुरू आहेत, मंत्र गजर चाललेला आहे. आणि यावद्वीची सरंगान वहती सुर नदी जान्हवी पुण्यतो यावच्चाकाश मार्गे तपती हिमकरो भास्करो लोकपाला, यावद वज्रेंद्र नील स्फटिक मणिशिला वर्तते मेरुशृंगे तावत्वम, पुत्र पौत्र स्वजन सहितो, पुत्र पौत्र स्वजन परिवृतो जीव शंभो प्रसादात सावधान. तदेव लग्नं सुदिनंददेव ताराबलं चंद्रबलंददेव विद्याबलं दैवबलंददेव लक्ष्मीपते ते अंघ्रियुगं स्मरामि सावधान. अंतरपट दूर केला. या मुलीनं पाहिलं तो समोर निष्प्राण देह, पण ती विचार करते नाहीतरी घरी मी निष्प्राण झाल्यासारखी होते, मला सुख काहीच नव्हतं, माझ्या बाबांची अवस्था काय असेल असा विचार मनामध्ये आला या पोरीच्या. आणि घळघळ 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 अश्रुधार सुरू झाली. माझे बाबा काय करत असतील? त्यांना कमलेला भेटायचं असेल तर माझे बाबा काय करतील? माझ्या वडिलांना अन्न पाणी मिळत असेल का नाही? काय होत असेल माझ्या बाबांचं? मयुरेशा, हे मोरेश्वरा, आता मी माझ्या बाबांची काळजी घ्यायला तिथे नाही रे, तूच माझ्या वडिलांची काळजी घे. ते जप करत असतील आणि इकडे मयुरेश्वराचं स्मरण करून हातातली वरमाला त्या पुत्राच्या गळ्यात घातली. प्रेताशी लग्न लागले, प्रेताशी लग्न लागले.
सासूबाईंपुढे येऊन वाकली आणि सासूबाईंनी आशीर्वाद द्यायच्या ऐवजी त्या मुलीला आपल्या कुशीत घेतलं. बाळे, अगं तुझ्या सौभाग्यावर वैधव्याचा वरवंटा फिरवणारी दुसरी तिसरी कुणी नाही, मीच आहे. एक बाई दुसऱ्या बाईला काळ ठरते ना, ती मी ठरली. बाळा, वाईट नको वाटून घेऊस. सासूबाई, आता लग्न लागलंय, आता काय वाईट वाटून घेऊ आणि चांगलं वाटून घेऊ. माझी फक्त एकच विनंती आहे. महायात्रेची तयारी झालेली आहे. मला आजच्या रात्री तरी स्मशानामध्ये माझ्या पतीसोबत राहू द्या. त्या राधीचे डोळे भरून आले. पोरी, अगं श्मशानामध्ये हे मला सगळं माहिती आहे, पण माझा मयुरेश्वर, माझा मोरेश्वर भगवान श्रीहरी काहीतरी करील आणि आपल्याला सगळ्यांना या संकटातनं सोडवील. बरं बाळे, ठीक आहे. महायात्रा निघाली, स्मशानामध्ये आली आणि आपल्या पतीच्या चरणाजवळ ही नवपरिणिता तिथे बसलेली आहे. आपल्या पतीचे पाय चरण ती दाबतीये. पादसंवाहन चाललेलं आहे आणि म्हणते, अहो मी तुमची पत्नी आहे, मी तुमची पत्नी आहे. तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मी स्मशानात आली आहे. पण आता तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. मग ऐकण्याच्या अवस्थेत कोण आहे? माझा मयुरेश्वर आहे, माझा मोरेश्वर भगवान आहे. म्हणून तिनं हाक मारायला सुरुवात केली. धाव प्रभो मयुरेशा, धाव प्रभो मयुधा धिन धा धा. वा मयुरेशा धाव प्रभो मयुरेशा, तारी सदया आम्हाईशा, तारी सदया आम्हाईशा, धाव प्रभो सदया मयुरेशा, धाव प्रभो सदया. जपाला सुरुवात झाली. संपूर्ण रात्रभर ही कमला जप करते आणि मयुरेशाला विनवते की देवा, मला या संकटातनं सोडव, माझ्या पतीला जागृती येऊ दे आणि आमचा संसार उत्तम रीतीनं चालू दे. हेच मागणं तुझ्या चरणी मागते मी. आणि इकडे अहो तो भक्त सखा कळवळाला, तो भगवान मंगलमूर्ती अहो हडबडून गेला, गडबडून गेला. जिनं जन्मभर तिचं मन मला दिलंय, ती माझी लाडकी भक्ता आज या अवस्थेत मला सहन होत नाही, मला सहन होत नाही. मंगलमूर्ती मोरेश्वर मयुरेश्वरच्या मंदिरामध्ये उभा राहिला आणि केलं काय त्यानं? नग्न भैरवाला आज्ञा केली. जे अष्टभैरव आहेत त्यातल्या नग्न भैरवाला आज्ञा केली, एक कर, ती कमला आहे ना, त्या कमलेच्या नवऱ्याच्या प्राणाभोवती पाश पडलेत यमाचे, ते तोड जाऊन. अहो पण महाराज, त्याला जेवढं आयुष्य होतं तेवढं मिळालंय आणि ते आमच्या महाराजांच्या कृपेनं मिळालंय, शंकरांच्या कृपेनं मिळालंय. आता हे कसं करू? मी सांगतो म्हणून कर. अहो पण हे कसं होईल? याचं कारण आहे की आज तिनं त्याच्याशी लग्न केलंय आणि दुःख त्याला नाही आहे, तिला दुःख आहे. त्याच्या भोवतीचे पाश कापणं म्हणजे माझ्या भक्ताला सुखी करणं आहे. मंगलमूर्ती मोरया, म्हणून ते पाश काढ, तोड, एवढंच मी तुला सांगेन. झालं. नग्न भैरवाला आज्ञा झाल्या झाल्या पहाटे त्याच्या भोवती पडलेले जे यमपाश आहेत
ते यमपाश तोडले गेले आणि झोपेतनं एखादा मनुष्य जसा जागा व्हावा तसा हा जयविंदाचा पुत्र उठून बसला. कमलेनं हात जोडले. सज्जन हो, ही कपोलकल्पित गोष्ट नाही आहे, ही इतिहास आहे. हा कमलेनं हात जोडले, पटकन ती उभी राहिली. अहो बाई, तुम्ही कोण? नाथ, मी तुमच्या चरणाची दासी आहे. चरणाची दासी? मी दासी वगैरे कोणी ठेवलेलं नाही. ऐका तर. म्हणून कमलेनं सगळा वृत्तांत त्याला सांगितला. दूरवर उभे असणारे सैनिक, शिपाई, त्यांनी कुणीतरी 2 व्यक्ती बोलतायत हे पाहिलं आणि ते सेवकही धावत आले. त्यांनी पाहिलं तर आपले युवराज पुन्हा उठून बसलेले पाहिलं आणि आनंद झाला. हे दोघेही जण नगरीमध्ये आले आणि पुन्हा एकदा आनंदोत्सव तिथे साजरा झाला, सुरू झाला. सज्जन हो, हे सगळं फळ कशाचं आहे? त्र्यंबक हो बुनी साधन हे करी, एका जनार्दनी गा. त्या स्वरूपाची साधना केली म्हणून मंगलमूर्ती होऊन मंगलमूर्तीचं भजन केलं. तो भगवान मंगलमूर्ती सुप्रसन्न झाले. आज मूळ पदामध्ये नाथराय तुम्हा आम्हा सर्वांना तेच सांगतात की बाबा रे, तारक तो जगदीश्वर जाणुनी काय कराल? अनन्य शरण रिघा प्रभुला, अनन्य शरण रिघा प्रभुला, तारक तो जगदीश्वर जाणुनी. तारक तो जगदीश्वर जाणुनी, अनन्य शरण निघा प्रभुला, अनन्य शरण निघा. नंती केलेली सेवा मंगलमूर्तीच्या चरणी, श्री सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि तुकोबारायांनी मागणं मागितलं ते मागणं मागू. हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी. नडगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा तुका म्हणे. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची.